उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोरात सुरू आहे. केवळ शरद पवारांच्या पक्षाचेच नव्हे तर राष्ट्रवादी नेत्यांकडून एकत्रित येण्यावर आतापर्यंत भर दिला गेला होता. शरद पवारांनी तर थेट 12 फेब्रुवारी ही तारीखही जाहीर करून टाकली होती आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेनं राज्याच्या राजकारणात मोठं वादळ निर्माण झालं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विलीनीकरणाचे दावे खोडून काढत थेट रोखठोक भूमिका मांडली आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसने नेमलेल्या सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला देखील त्यांनी समर्थन दिले. चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती. कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? आता पवारसाहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं, मला याची कल्पना नाही. आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही. तर अजित पवार साहेबांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं. सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी तो शपथविधी केला. त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे. तर मुख्यमंत्री फडणवीसांनी विलीनीकरणाच्या चर्चेला अर्थ नसल्याचं म्हटलं असलं तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी थेट दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांची शपथ घेऊन दावा केलाय. तसंच विलीनीकरण करायचं की नाही याचा विषय संपत असून आता त्यांनी चेंडू राष्ट्रवादीच्या कोर्टात टाकलाय. आम्ही ज्या वेळेला चर्चा करत होतो आमच्यावर अजितदादाच होते. आता ते हयात नाही. मला वाटतं की आम्हाला त्याचं कुठलंही राजकीय भांडवल करायचं नाही. माणूस गेल्यानंतर खोटी शपथ तर घेऊ शकत नाही. मी अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं की वस्तुस्थिती आहे. अजितदादांनी आम्ही असं ठरवलं 8-9 तारखेला, 7 तारखेला निकाल लागल्यानंतर 8 तारखेपर्यंत थांबून 9 तारखेला दोन्ही पक्षाच्या बैठका 9-10 पर्यंत घ्यायच्या. लगेच आपण 12 तारखेला विलीनीकरण करायचं ही आमची चर्चा होती. आम्ही विषय मांडला, निर्णय घ्यायचा. जसं देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे निर्णय आता कोणी घ्यायचा आहे त्या पक्षाच्या राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाच्या लोकांनी घ्यायचं आहे. त्यांना नाही वाटलं विलीनीकरण नाही करायचं तर नाही करायचं तर ते चर्चा करतील. चर्चा करताना पवारसाहेबांच्या उपस्थित चर्चा होईल. एकीकडे शरद पवार पक्षाच्या नेत्यांकडून विलीनीकरणाच्या चर्चेचे दावे केले जात असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विलीनीकरणाची चर्चा अंत्यसंस्काराच्या वेळीच का काढली असा सवाल उपस्थित करत विलीनीकरणासंदर्भात माहितीच नसल्याचं सांगितलंय. खरं तर ती सुद्धा चर्चा अंत्यसंस्कार होण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने केली गेली हा प्रश्न कोणी विचारू शकेल. मी का विचारत नाही का लगेच सुरुवात झाली चर्चा. कारण त्याच्यासाठी काय वेगळा विषयच नव्हता. आता आमचा इंडियामध्ये राहण्याचा निर्णय कायम राहील. या भूमिकेशी जे सुसंगत असतील ते निर्णय करतील. दादांनी आमच्यासोबत विलीनीकरणाच्या बाबतीतला आम्ही दर मंगळवारी बैठकीला देवगिरीला असताना सुद्धा कधी केली नव्हती. जाणीवपूर्वक काय मंडळी तोच विषय तेच वारंवार चर्चा करतायत. याच्यामध्ये सुनित्रा वहिनी आमच्या उत्तराधिकारी आहेत. जो निर्णय सुनित्रा वहिनी घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, प्रमुख व्यक्तींना, जबाबदार असलेल्या विधानसभेतल्या आमदारांना देखील तो निर्णय मान्य असेल. एवढं दादांची चर्चा वहिनींबरोबर झालेली असेल ती वहिनींना फक्त माहिती आहे. आम्हाला कोणालाही माहीत नाही आणि आम्ही कोणी त्याच्यामध्ये सहभागी नव्हतो. त्यामुळे आम्ही त्यावर भाष्य करू इच्छित नाही. परंतु जी काही मर्जरची चर्चा होईल ती वहिनींबरोबरच होईल आणि वहिनीच या ठिकाणी आमच्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत, आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. त्या निर्णय घेतील, त्या जे निर्णय घेतील ते निर्णय आम्ही मान्य करू. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवारांनी अजित पवारांचं 13वं झाल्यानंतर सर्व गोष्टी मांडणार असल्याचं सांगितलंय. तर जयंत पाटलांनी विलीनीकरणाच्या चर्चेला दुसरा दिलाय. विलीनीकरणाचा विषय अजितदादांच्याबरोबर आमची चर्चा चाललेली होती. अजितदादांच्या ज्या दिवशी गेले त्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं माझा त्यांचा जवळचा कसा संबंध आलेला होता, अलीकडे तर वाढलेला होता. हे सांगण्याचा उद्देश होता. त्याबद्दल मी एक पत्रकार परिषद काही दिवसानंतर घेईलच. बरेच काही डिटेल्स आहेत. त्या डिटेल्स
आपल्या सर्वांसमोर आणि तुमच्या माध्यमातून लोकांसमोर नक्कीच मी त्या ठिकाणी आणेल. तर म्हणून 13वा ज्या दिवशी होईल त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसमोर आम्ही त्या ठिकाणी आणू. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं अशी अजितदादांची इच्छा होती, अशी माहिती विद्या प्रतिष्ठानचे ट्रस्टी किरण गुजर यांनी दिली आहे. 17 जानेवारीला विलिनीकरणासंदर्भात बारामतीत बैठक झाल्याचे किरण गुजर म्हणाले. अंतिम इच्छा ये है कि होना चाहिए करके, तो इसीलिए हमने ये बात कही कि ये होगा. डिसीजन लेने का दैट इज द स्टेट लेवल पॉलिटिकल डिसीजन, वो लोग ले लेंगे ना. नहीं, उनको जो कहना है कहने दीजिए. बारामती में मीटिंग हुई है 17 तारीख को, 21 तारीख को दादा ने मुझे खुद बताया था कि किरण आगे जाके हमें ऐसा ऐसा करना है. ही दादा वॉज द नेशनल लीडर और वो एनसीपी के नेशनल प्रेसिडेंट थे. तो नेशनल प्रेसिडेंट बताते, यानी इससे पहले वो जो हमारे साथ चर्चा करते थे, डिस्कशन करते थे, उसमें हमारी बात हो गई थी. राष्ट्रवादीचे नेते विलिनीकरणाच्या चर्चेबाबत कानावर हात ठेवत असताना धाराशिवमधील अजितदादांचे नेते सुरेश बिराजदार यांनी मात्र मोठा दावा केलाय. अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत धाराशिवमध्ये संकेत दिले होते. शरद पवारांच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत चर्चा करा, त्यांना आपल्याला सोबत घ्यायचंय, अशा सूचना अजित पवारांनी दिल्याचा दावा बिराजदारांनी केलाय. धाराशिवमध्ये सुरेश बिराजदार यांची अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळख आहे. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची अघोषित आघाडी आहे. जिल्हा परिषदेच्या 55 जागांवर समोरासमोर दोन्ही राष्ट्रवादींनी एकही उमेदवार उभा केलेला नाहीये. विलिनीकरणाच्या संदर्भात मी काही बोलू शकत नाहीये, परंतु या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा मला स्वतः फोन करून बोललेले होते की सुरेश, आपल्याला साहेबांच्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्याशी तुम्ही चर्चा करा, जिल्ह्यातील कार्यकर्त्याशी चर्चा करा आणि त्यांना आपल्याला सोबत घ्यायचं आहे. साहेबांचा पक्षाच्या कार्यकर्त्याशी मिळवून घेऊन हे निवडणूक लढवण्याची ही होती, हे मी स्वतःच अनुभवलेला. अजित पवार यांच्या विमान अपघाताला 5 दिवस उलटले असले तरी त्यांच्या या अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी काही गंभीर प्रश्न उपस्थित करत तो अपघात होता की घातपात असा सवाल उपस्थित केलाय. विमान अपघातावेळी धुकं नव्हतं तर तिथे धोका होता आणि त्यामुळे अजितदादांचा 100% घात झाला असा संशय आमदार मिटकरींनी व्यक्त केलाय. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. विश्वास आहे की हा धोकं नव्हतं, हा धोका होता आणि अजितदादांचा हा 100% घात झालेला आहे. त्याकरता मी हा लढा जिवंत आहे तोपर्यंत देणार. अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला तेव्हापासून आजचा 5वा दिवस आहे. अजूनही मेंदू बधीर झालाय, कळत नाहीये का झाले, कसं झालं, काय नाही, आणि एवढं मोठं दुःख हलकं होणार कसं. परंतु आज 5व्या दिवशी मग थोडासा विचार केल्यानंतर की हा अपघात आहे का घात आहे. 6 माणसं सातत्याने सांगितली जात आहेत. 6 माणसं सातत्याने सांगितली जात असताना आपल्यासमोर 5च माणसं आलेली, 6वा माणूस कोण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज साताऱ्यामधल्या कराड आणि फलटण तालुक्यातल्या दौऱ्यावर असतील. सकाळी 10 वाजता कराड येथील प्रीती संगम बाग येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन ते अभिवादन करतील आणि त्यानंतर दुपारी 11 वाजता सुनेत्रा पवार फलटणकडे रवाना होतील. दुपारी 1 वाजता विदीप जाधव यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट त्या घेणार आहेत आणि त्यानंतर बारामतीकडे त्या रवाना होतील. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज सुनेत्रा पवारांचा पहिला दौरा हा सातारा जिल्ह्यामध्ये असणार आहे. सातारा जिल्ह्यातील कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन सुनेत्रा पवार घेणार आहेत. अवघ्या काही वेळामध्ये साधारणतः 7:30च्या दरम्यान
सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या कराड येथे मार्गस्थ होतील आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिला दौरा बारामतीतून त्यांचा जो आहे तो कराडला आहे. सकाळी 10 वाजता त्या कराड येथे प्रीती संगमावरती पोहोचतील आणि त्यानंतर फलटण येथे अजित पवारांसोबत जे अंगरक्षक होते, सिक्युरिटी होते, विदीप चव्हाण यांचं जे फलटण तालुक्यातील तरडगाव गाव आहे त्या ठिकाणी जातील आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटतील. आणि आज संध्याकाळी साधारणतः 5च्या दरम्यान या ठिकाणी जे आहे ती सांत्वनपर भेट ठेवलेली आहे पवार कुटुंबियांनी आणि त्याला सर्व पवार कुटुंब जे आहे जे नागरिक भेटायला येतील त्यांना भेटणार आहेत. असा जो आहे तो आजचा सुनेत्रा पवारांचा संपूर्ण दौरा असणार आहे. आणि सुनेत्रा पवारांचा पहिला दौरा म्हणजे तो जी पहिली सुरुवात होणार आहे ती यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळापासून. खरं तर शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत असाच या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न असणार आहे. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. मुंबई महापालिकेसंदर्भात महायुतीनं मोठा निर्णय घेतलाय. मुंबई महापालिकेसाठी महायुती 2 गटात नोंदणी करणारे भाजपचा स्वतंत्र गट तर शिवसेना राष्ट्रवादी पक्षाकडून एकत्र गट नोंदणी करण्यात येईल आणि त्यामुळे महायुतीचा बहुमताचा आकडा 121 वर जाईल. दरम्यान स्थायी समितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांचं संख्याबळ समसमान येत होतं. मात्र आता महायुतीचे 2 गट स्थापन होत असल्यामुळे सत्ताधाऱ्यांची ही संख्या 1 वाढणार आहे आणि त्यामुळे स्थायी समितीमध्ये प्रस्ताव पारित करताना सत्ताधाऱ्यांना अडचण येणार नाही. भाजप आणि शिवसेना नगरसेवकांना मुंबई महापालिकेमध्ये गटनेता निवडीसाठी एकत्र उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. तर दोन्ही गटनेता निवडीनंतर बेलापुरातल्या कोकण भवनात हजेरी लावणार आहेत. दरम्यान भाजपचा महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष तर शिवसेनेला मुंबई महापालिकेमध्ये उपमहापौर मिळणार आहे. अशात महापौरपदी भाजपची कोणती नगरसेविका विराजमान होणार हेच बघणं महत्त्वाचं असेल. कल्याण डोंबिवलीमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे बेपत्ता असलेल्या 4 नगरसेवकांपैकी एक मधुर म्हात्रे अखेर घरी परतले. जवळपास 16 दिवसांनंतर मधुर म्हात्रे घरी आलेत. कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत करत जल्लोष केला. ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केने हे अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. अमरावती महानगरपालिकेसाठी पॉवर फॉर्म्युला ठरला असून केवळ घोषणा बाकी आहे. 6 फेब्रुवारीला महापौर निवडला जाईल. महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा तारीख काल होती. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे भाजप, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत सत्ता स्थापन करतील अशी माहिती आहे. महापौर भाजपचा होणार असून भाजप श्रेष्ठींकडे 3 नावं पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळते. ऋषिकेश देशमुख, मिलिंद बांबल, आशिष अतकरे यांच्या नावाचा समावेश आहे. महापौर भाजपचाच असेल हे जवळपास निश्चित मानलं जाते. पण महापौर पदाच्या नावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अंतिम शिक्कामोर्तब करतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.